नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शेतकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी आलो अलिबागला। उडव 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 एक उडा तर येईल ते कॅच करतील। सोबत फ्रेंड्स आहेत आणि आज पोपटीचा बेत आहे। ते बऱ्यापैकी इकडे तयारी झाली आहे। मी तुम्हाला दाखवतोय की आमची काय तयारी झाली आणि काय काय आम्ही करणार आहोत ते या पूर्ण व्लॉगमध्ये आज तुम्हाला बघायला मिळेल। तर चला बघूया आपण। तर आमच्या पार्टीची सुरुवात खरी म्हणजे इथूनच होते। ते सगळं आपलं पुदिना वगैरे सगळा मसाला बनवला जातोय। झाला ना व्यवस्थित? अरे इथून चाललोय। आमची तंदुरी पण झाले। तुम्हाला दाखवतो तंदुरी कुठे बनवत आहे, ते कसं बनवत आहे, काय तयारी आहे। चला तर बघूया आपण। तुम्ही मागे बघताय तयारी एकदम मस्त केली आहे। लाईट वगैरे लावली आहे। पूर्ण हे जे घराच्या मागचं अंगण आहे, मागचा आवार आहे, त्या आवारामध्ये आम्ही सगळी तयारी केली। आता तयारी चालू आहे तंदुरीची। तंदुरी बनवत आहेत आणि मस्त तयारी केली। चला तुम्हाला दाखवतो। विटा वगैरे लावून त्याच्यात हे टाकले होते, काय कोळसा टाकून त्याच्यावर आता हे विस्तव बनवलेत आणि त्याच्यावर आता हे चिकन ठेवलेत तंदुरीसाठी। आणि आमचे मेंदड म्हात्रे दादा खूप मेहनत घेत आहेत तंदुरीसाठी। चिकन तंदुरी सोबत नॉनव्हेज तंदुरी सोबत इकडे म्हणजे व्हेजची पण तयारी चालू आहे। व्हेज मध्ये काय आपला व्हेज मध्ये काय काय आहे? पनीर, मशरूम आहे, पनीर आहे, सगळ्यांची तयारी केली आहे। व्हेज असेल नॉनव्हेज असेल सगळ्यांची तयारी आहे इकडे। चिकन तंदुरी बनवले, एकदम रेडी आहे। चिकन तंदुरी सोबत मग मेयोनीज आहे, सॉस आहे, हे सगळं बनवलेलं आहे। शेजवान चटणी, ग्रीन चटणी सगळं आहे। शेजवान चटणी पण आहे। सगळी तयारी झाली, अजून होते, अजून बाकी आहे। लिंबू पण आहेत। सगळं आधी सगळे मॅरिनेट करून घेतले होते आधीच दुपारी झाले। आता भ्रष्ट ही तयारी सकाळपासून केली होती। सगळं चिकन आधी मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग ते बराच वेळ दिवसभर ऑलमोस्ट मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि आता ते तंदुरीची जे तार मिळतात त्याच्यामध्ये करून आम्ही तंदुरी लावली आहे। तर मित्रांनो तंदुरी रेडी आहे आणि सोबत आपलं शेजवान चटणी पण आहे। मसाला एकदम मस्त झाले, रेस्टॉरंट पेक्षा भारी झाले। आपले म्हात्रे आता मागापासून लागू आहे त्याच्यावर, एकदम मस्त झाले तंदुरी। हा भारी झाले। आता व्हेज एकदा ट्राय करतो मी। व्हेज इथं पनीर आहे, चांगला झालाय। आपली चिकन तंदुरी चांगली लागते। व्हेज खायची सवय नाही आपल्याला। एकदा टाकाव चांगला नुसतं खाताय, सांगा तरी कसं झालंय ते। हो गावठी दादा खाण्यात बिझी आहेत सगळे। खतम दादा तोंड बघू देव, तुझ्याकडे दाखव।
एक नंबर हाय कुठे नंबर खपला तेचा हा एक नंबर. आपल्या तंदूरची ह्याला काय बोलतात? शीख 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 ठीक नाही बोलत त्याला. शीख कबाब मग फोडणी दिली की काय शीखच बोलतात. अरे शीख कबाब आहे. शीख कबाब नाही. कबाब नाही, कबाब तो नरम हे असं ना. राहू दे चल काय असेल काय असेल तो खायला घ्या फक्त. ए मनीष आलो रे. राजू आता मस्त आहे की तयारी करतोय. अरे छोटे छोटेच लाव मग ते व्यवस्थित होतात मग. राहू दे चल घे आता टाका. पलटी मार चल लवकर. हवा मार. अरे तू करपल आहे तू काढ. त्यांना कोळसाच खायचंय. अरे त्याला पण भरवा. इकडून काढला की इकडे संपला. इथे येईपर्यंत संपून जाते. तंदुरी झाले. आता कौल फ्रायची पण तयारी झाली. कल्प्या आता हे करतोय तव्याची काय कौल फ्रायची तयारी करते. मीठ दे कोयता किती रे. हा मॅरिनेट नव्हता केला चिकन डायरेक्ट चिकन आहे. कोयता तवा फ्रायसाठी आम्ही मॅरिनेट केलेलं चिकन नाही वापरलंय. नॉर्मल जे आणलं होतं फ्रेश धुवून घेतलं. मीठ मसाला लावलाय. गार्लिक पेस्ट आला लसूण पेस्ट वगैरे लावले ना. डायरेक्ट तव्यावर टाकतोय. कौलावर सॉरी ब्रो. आणि कौल फ्राय आपले चिपलकर दादा बनवत आहेत. कौल फ्राय. कौल फ्राय साठी पहिलं कौलाला व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. कौल गरम झाला व्यवस्थित तर मग तो कमी तेल खातो. व्यवस्थित गरम झाला तर त्याच्यामुळे पहिला कौलाला गरम करायला ठेवायचं. नंतर मग गरम झाल्यानंतर व्यवस्थित गरम झाल्यानंतर तेल टाकून मग थोडं चिकन टाकायचं किंवा जे काय आपलं असेल ते पनीर वगैरे. आता व्हेजवाल्यांना तुम्हीच सांगा काय काय आहे. सोयाबीनचं फ्राय केलंय. आणि हे जसं मगाशी सांगितलं की काय आपलं तंदुरी आहे. पनीर कबाब पनीर तंदुरी. सगळं व्हेजिटेरियन आहेत. नॉनव्हेज नाही ते हेच आहे ना सोयाबीनच आहे. ते पण बरेचसे ऑप्शन असतात आज समजलं मला. तंदुरी मध्ये फ्राय मध्ये पनीर तंदुरी मस्त लागतं. फर्स्ट टाइम खातोय. कल्प्याने बनवलेली कौल फ्राय. कल्प्या मसाला आहे. थँक्यू. भारी पीस उचलला. बोनलेस आहे. मोठा पीस आहे. छान बनवलं कल्प्या. तू घेऊ शकतोस ऑर्डर. कौल फ्रायची ऑर्डर घेऊ शकतो. माझी इच्छा आहे हॉटेल टाकायची. कधीच पडणार. कौल फ्राय झाल्यानंतर आपण ज्याची वाट बघत होतो तुम्ही सुद्धा वाट बघत होतात. पोपटीची व्हिडिओ पोपटी कशी बनवतात ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो पोपटी कशी लावायची यासाठी आपल्याला हे दादा मदत करणार आहेत. का तुझं नाव भूषण म्हात्रे. आपल्याला आता हे दाखवणार आहेत की पोपटी कशी लावायची. दादा सांगितलं असतं बरं होईल तुझ्या. पहिलं मांबोडा टाकतोय. हा मला मामरुडीचा वाला हा जो रस्त्याच्या कडेला आपल्याला भेटतो सहज भेटतो. त्यानंतर शेंगा घेतल्यात आपल्या वालाच्या शेंगा. व्यवस्थित त्यांना धुवून घेतल्यात. बटाटी पण टाकलेत. अंडी टाक. दादा आपल्या शेंगा थोडी आता अंडी टाकतायत त्याच्यासोबत. किती टाकलीत अंडी. आधी पहिलं त्यांनी मटक्याला खालून पूर्ण त्या मांबरुटीच्या पाल्याने कव्हर करून घेतला. त्याच्यावर मग त्यांनी वालाच्या शेंगा टाकल्या. मग अंडी टाकली आणि हे चिकन जे थोडंफार मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता दादा व्यवस्थित ते लावून ठेवतात चारी बाजूने. अब या इकडं पोकळ आहे या साईडला.
त्याच्यानंतर टाक. चिकनचा लेअर झाल्यानंतर परत त्याच्यावर एक शेंगांचा लेअर येतोय. केळीची पानं नाही आणली, नाही टाकत, डायरेक्ट शेंगा टाकल्यावर परत त्याच्यावर मामरुडीचा पाला टाकतोय. एवढा जास्त मामरुडीचा पाला तेवढा पोपटीला टेस्ट असते, बरोबर ना? तुम्ही रोज म्हणजे हप्त्याला बनवत असाल ना पोपटी वगैरे? हा, मग या मामरुडीच्या पाल्यावर परत मीठ टाकलंय. जास्तच मीठ टाकतो ना आपण. परत त्याच्यावर शेंगांचा एक लेअर टाकलंय. शेंगानंतर परत चिकन, मटका कसा एकदम प्रॉपर भरला पाहिजे, फिट एकदम. हा, पोकळ नाही राहिला पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला दाबून वगैरे व्यवस्थित पॅक करतायत. चिकन नंतर परत अंडी, परत आता शेंगा टाकतायत. एकदम पॅक करून टाकायचे आहेत का अजून? नको, राहू दे, टाकता बोल. आता याच्यावर हे पॅक करण्यासाठी हे झाले, आता पूर्ण मडका फुल झालाय. आता याच्यावर परत मामरुडीचा पाला लावतात. तर मामरुडीच्या पाल्याने पूर्ण त्याला पॅक करून टाकायचा. परत मीठ टाकलंय. आणि हा मडका पूर्ण मामरुडीच्या पाल्याने पॅक करून टाकायचा, जेणेकरून आग आतमध्ये नाही गेली पाहिजे, बरोबर ना? आणि याच्यावर आता ओवा टाकलाय. ओव्याशिवाय मजा नाही. दादा, जेवढा आपण ओवा टाकतो तेवढा चांगला असतो ना, तेवढा व्यवस्थित शिजतो पण आणि टेस्ट पण येते त्याला. तर आपला आता इथे मडका रेडी झालाय पोपटीसाठी. आणि याच्यासोबत आता हा पण एक नॉनव्हेज, व्हेजिटेरियन साठी पण एक तसंच बनवलंय जसं आपण नॉनव्हेजचं बनवलं ते. म्हणजे 2 मडके लागणार आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज साठी. व्हेज मध्ये आपण शेंगा, बटाटी आणि काय काय टाकलं व्हेज मध्ये? शेंगा आणि बटाटे. शेंगा आणि बटाटीच टाकलेत. शेंगा म्हणजे वालाच्या शेंगा. आता पोपटी कशी लावायची ते दाखवतो तुम्हाला. हे मडके भरल्यानंतर त्यांना उलटे ठेवायचे असे आणि त्याच्या भोवताली असे लाकडं वगैरे लावायची. तर आमची झाली आता पोपटीची तयारी झाली. तर तुम्हाला पूर्ण दाखवतो परत की कसं त्याला किती लेअर त्याच्यावर लाकडं वगैरे लावलेत ते. तर पहिला मडके ते ठेवल्यानंतर त्याच्यावरती जेवढी पण आपल्याला लाकडं ठेवता येईल, कारण व्यवस्थित दळण्यासाठी तेवढे ठेवलेत. आणि त्यानंतर वरून पेंडा किंवा हे आपले नारळाचे झाप वगैरे लावलेत. जेवढं जळायला मिळेल तेवढं चांगलं आहे, पण जास्त पण जळलं नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कल्पेश भाईनी स्वतः पोपटीची आग लावत आहे. आग लावायला दिली भाई, तू बेकार आग लावतोस पण तुला दिले आम्ही. घेतल फास्ट फास्ट. आणि पोपटीची आग कल्पेश भाईनी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता पोपटीला हे केलंय, आग लावली. आता किती वेळ ठेवायचे आपल्याला? हे 20-25 मिनिटं आपल्याला ठेवायचे. 20-25 मिनिटाने, हा 25 मिनिटं ठेवायचे. तुम्हाला करायचे असेल तर 20-25 मिनिटं तरी निदान त्याला व्यवस्थित जळ ठेवलं पाहिजे, तर ते व्यवस्थित होईल. अदरवाईज ती कच्ची राहील. आतमधलं जे चिकन असेल, ज्या शेंगा असतील त्या अशाच कच्च्या राहतील.
त्याच्यामुळे पोपटी लावताना टाइम पण लावा. पोपटीला जवळ ठेवण्यासाठी साईडने दर थोड्या वेळाने तिला हे पेंड टाकत राहायचं. हा बघ याला शिकवलं नाही ती हे आग विजली नाही पाहिजे म्हणून तिला पेटी ठेवण्यासाठी थोड्या वेळाने पेंडा वगैरे गवत वगैरे टाकत राहायचं. तर मित्रांनो आताच पोपटी लावले. एका साईडला पोपटी आणि या साईडला बघतोय तिकडे अंडा फ्राय पण आहे आणि पॉपलेट फ्राय पण केले. तुम्हाला दाखवतो. मशरूम बघा तुम्ही. राजू दादा ऑमलेट बनवतोय हाफ फ्राय आणि इकडे मस्त पैकी पॉपलेट फ्राय बनवून ठेवलेत, सजवलेत पण मस्त. कुणी बनवले हे? कुणी फ्राय केले? कुठे गावटे कुठे गावटे 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 हा गावटे दादाने मस्त आपले फ्राय केले. चांगला एक्सपिरियन्स. आता इकडे मस्त पैकी आमलेट हाफ आमलेट. हे सगळे लग्न झालेले आहेत म्हणून हे सगळे बनवतात जेवण. बरोबर आहे. हा हे कवल्यावर मशरूम टाकले त्याने. मशरूम खात आहेत काय दिवस आलेत. हे सगळे व्हेज वाले आहेत. 2 मिनिटात प्लेट खतम. आपल्याची प्लेट 2 मिनिटात खतम झाले आणि खरंच मस्त आलंय ना. छान झालंय. खूप छान. गावटे दादांनी बनवलंय. मस्त झालंय. टोमॅटो सोडून पापलेट सगळं संपलंय. टोमॅटो पण संपले दादा. आम्ही जवळपास 20-25 मिनिटं ती पोपटी ठेवली होती आणि आता आम्ही ते काढायला जातो. तुम्हाला दाखवतो. हो थांब आरामात. हे बघा हे व्यवस्थित झाले. ते आता बघणार आहोत की कसं झालंय ते. ओके ओके दादा बोलले ओके म्हणजे ओके. असं उचललंय व्यवस्थित. व्हेज उचला घ्या. नॉनव्हेज मातीत पडते काय? नाही. हा वा फक्त 2 मिनिटं वाट बघा. हळू. वेज पुढे उलटा का टाकलं तू? टाक लावले काय दादा तू काढ. हा व्हेज आहे. तू मस्त पॅक केला होता हा मडका. हा जेवढा चांगला पॅक तेवढे चांगली टेस्ट लागेल त्याला. हे दुसरा बारदान दे. व्हेज वाल्यांची पोपटी. व्हेज अंडी बटाटी. मित्रांनो पोपटी आम्ही खातोय. रेडी आहे. मस्त झालंय. व्यवस्थित शिजलंय. व्यवस्थित झालंय ना. पोपटी कशी झाली? व्हेज पण दाखवली नॉनव्हेज पण दाखवली. मी फक्त मजा करा. मस्त शिजले पोपटी. त्या भावांना थँक्स ज्याने आम्हाला पोपटी लावून दिली. भावना थँक्स. तुम्ही थांबले नाहीत पण थँक्स.